बोलठाण येथे पोवळा जातीचा आढळला साप। भारतात अतिशय दुर्मिळ असलेला पोवळा जातीचा साप नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अक्षय धनराज यांच्या दुकानात हा साप आढळलाय। अक्षय धनराज यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक सोमनाथ येवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत साप पकडला व सदरचा साप पोवळा जातीचा असल्याचा अंदाज सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी साप असल्याची खात्री केली आहे। अत्यंत दुर्मिळ असलेला हा पोवळा जातीय साप सोमनाथ येवले यांनी पकडला व वन्य विभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या हद्दीत सोडण्यात आला। क्वचितच आढळणारा पोवळा जातीचा हा साप अतिशय दुर्मिळ आहे व बहुधा या परिसरात याआधी कधी सापडलेला नाही। या सापाला हिंदीत कालाधारी मुगा म्हणतात, इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे आहे, तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलिओपिस मेलानुरस म्हटले जाते। अतिशय दुर्मिळ जातीचा हा साप जाडीने कमी असतो, तसेच त्याचा रंग फिक्कट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा, तर शेपटीवर 2 काळ्या कडे असतात। जमिनीखाली गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यास असतो। सोमनाथ येवले यांनी नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना सांगितले। मी सरपंच सोमनाथ येवले, भाऊचा रात्री कॉल आला होता 8:30 वाजता की आपल्या दुकानमध्ये एक सापाचं पिल्लू आहे। म्हटलं ठीक, मी लगेच तात्काळ घटनास्थळी आलो। त्याच्या दुकानात बघितलं तर एक पोवळा जातीचा साप होता। ते पिल्लू नसून तो फुल साईज साप आहे। तो त्या साईजमध्ये 1 ते 1.25 फुटापर्यंतच वाढतो मोठा। मी लगेच तो साप पकडून घेतला। आपले वन विभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आपल्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलेला आहे। हा साप आपल्या नांदगाव तालुक्यात पहिल्यांदाच भेटलेला आहे अशी नोंद झाली होती। आणि ह्या सापाचं खाद्य असं आहे की हा छोटे कीटक व एक वाळा म्हणून साप येतो बिनविषारी, तो साप पण हा साप खातो। हा साप त्या सापाला खातो आणि हा साप दगडाच्या खाली, पाला पाचोळ्यात, हिरवळ याच्यात जमिनीखाली असतो। हा साप निशाचर असून कधी कधी दिवसाही आढळतो। हा साप आपल्याकडे शक्यतो भेटतच नाही, पहिल्यांदाच आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये भेटला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी अक्षय धनराज, बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। काल रात्री 8 वाजता माझ्या दुकानात साप निघाला व मी तात्काळ सोमनाथ येवले सर्पमित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व ते तात्काळ आले। त्यांनी साप रेस्क्यू केला व त्या संदर्भात आम्हाला माहिती दिली, भरपूर माहिती दिली व त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला। आणि सर आले व त्यांनी तो साप पकडला, सोमनाथ सर, आणि त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।